सो हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आकाश चॅनल. आज आहे डे 4 आणि आकाश नेहमीप्रमाणे बिझी आहे. सो मी ब्लॉग स्टार्ट केलं आहे. आज आम्ही चाललो आहे दुबई फ्रेंड आणि फ्युचर ऑफ दुबई. आणि आज इव्हनिंगला माझी सिस्टर आम्हाला ट्रीट देते. ती आम्हाला एका क्रूजवर घेऊन जाणार आहे. सो येस, आज आम्ही क्रूजवर जाणार आहे. आणि इकडे खूप थंडी आहे, म्हणजे शॉर्ट्स काहीच यूज होत नाही आहे, बट तरीसुद्धा मी घेऊन आली वेअर करायला. एनिवेज, सो आता आमचा ड्रायव्हर होतो, आम्ही लॉबीमध्ये वेट करतोय. ड्रायव्हर आहे ना, मग मी नानीला पिकअप करणार, सिस्टरला पिकअप करणार, मग आम्ही फिरायला जाणार. तिकडे जाऊन मी तुम्हाला दाखवते ती छान छान आहे ते. टिल टाइम. सो येस मित्रांनो, माझी मम्मा, माझी नानी, सिस्टर आलेली आहे आणि आता आम्ही निघालोय. मम्माशी भेटते. मम्मा से हाय. हाय नानी. सिस्टर. नेहमीप्रमाणे आकाश आणि आर्यन मागे. छोटीशी पूजा करणार. स्वतः आम्ही निघालोय. आता आम्ही चाललोय दुबई फ्रेम, नंतर फ्युचर ऑफ दुबई, नंतर आम्ही ना डाव क्रूजला. त्या क्रूजचं नाव आहे डाव क्रूज. आपण भेटूया तिकडे. सो फ्रेंड्स, आम्ही दुबई फ्रेमला पोहोचलोय. खूप सुंदर आहे, मी दाखवते. खूप सुंदर आहे. येस. आणि हा दुबई फ्रेमचं एक वैशिष्ट्य असं आहे की याच्या दोन्ही बाजूने वेगवेगळी दुबई दिसते. एका ठिकाणी ओल्ड दिसतं, एका ठिकाणी न्यू दुबई दिसतोय. ही त्या दुबई फ्रेमची असं वैशिष्ट्य आहे. सो असं माझा प्लॅन आहे की आता आपण जाऊया आणि बघूया, पर्सनली बघूया, जज करूया कशी दिसते. सो आतमध्ये भेटूया. आता मी थोडेसे फोटोग्राफ्स घेते, मग आतमध्ये भेटू. टिल देन. काय इथे आम्ही दुबई फ्रेमला आलेलो आहे. दुबई फ्रेमचे इथे तिकीट आहे 52 दिरहम्स एकाची हे पर, आणि आर्यनला फ्री. अशी तिकीट करते. आणि अम्मा आणि मम्मीला आम्ही नाही सोबत घेतला, बिकॉज त्यांना चालायला नाही होत्या, तर त्यांना गाडीत बसवल्या. तर आता आम्ही आतमध्ये तुम्हाला दाखवू हे दुबई फ्रेम एक्झॅक्ट काय आहे. आज सत्य आहे. हा ना बेटा. ओ माय गॉड. अरे बाप. कुठली इथे. सो गाईज, ही आहे दुबई फ्रेम. किती मोठी आहे बघा, काय मस्त. पण याच्या आतमध्ये जायला तेवढी मोठी क्यू आहे. तर इकडे जेव्हा पण यायचं असेल तर मित्रांनो थोडं लवकर या, बिकॉज इथे एकदा जर क्यू वाढली तर खूप हैराण होतं. कारण इथे ऊन पण तेवढंच आहे, थंडी पण तेवढीच आहे. सो आता आम्ही लाईनमध्ये उभे राहतो आहे. लाईनमधनं जेव्हा आम्ही वरती जाऊ तेव्हा आम्ही तुम्हाला पुन्हा जॉईन करू. तर तोपर्यंत तुम्ही लाईन राहा. सो मित्रांनो, आता आम्ही चाललोय दुबई फ्रेम मध्ये. बघू शकता तुम्ही, खूप ऊन आहे. भेटूया. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता दुबई फ्रेम खूप मोठी आहे. लांबून लहान दिसते, बट ऍक्च्युली मध्ये खूप मोठे आहे. आणि आम्ही इथे जाणार आहे, इथे. स्वतःवरती जाऊन तुम्हाला तिकडनं दाखवते. दुबई फ्रेमच्या आतमध्ये आम्ही एंटर केलेलं आहे. आणि दुबई फ्रेमच्या आतमध्ये बघा हे सगळं आहे. म्हणजे पहिले दुबई कसं होतं, UAE कसं होतं, कसं होतं, हे सगळं आहे त्यांनी याच्यामध्ये प्रेझेंट केलं आहे. जसं आपलं म्युझियम असतं तशा टाईपचं पहिल्या दुबई सगळं पारंपरिक यानं दाखवलं आहे. त्यांचे बियाणे, म्हणजे आपण मूवीमध्ये बघायचं जे इराणी पिक्चर, अरबचे पिक्चर बघतो आपण, त्या टाईपमध्ये सगळ्यांनी केलेलं आहे. बघू शकता तुम्ही लालटेन. थोडं तुम्हाला मी मध्ये जॉईन होत राहील मित्रांनो. हे कपड्याचा कारखाना आहे. पहिले जेव्हा मध्ये ते कपडे विणायचे आणि इथे दाखवलं बघा चालू जुनी भांडी.
असा फील येतोय की आपण असे म्हणजे पहिल्याच्या दुबईमध्ये आलो असा फील येतो आतमध्ये. स्पायसेस So dear guests, you're gonna walk here to the smart glass system. It's a glass floor. Let's walk on there for the no jumping and no sitting on the glass. Enjoy that. आर्यन sit down. आर्यन तर मित्रांनो आम्ही 48 फ्लोअरवर आहोत आणि हे तुम्ही बघू शकता खाली तेवढं दिसतंय, छोटं दिसतंय. आणि मित्रांनो मला सांगतो इथून लेफ्ट साईडनी दुबई फ्रेमच्या लेफ्ट साईडनी ही दिसते ओल्ड दुबई. ही पूर्ण ओल्ड दुबई आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. वाव आणि राईट हँड साईडला आहे न्यू दुबई. हे न्यू दुबई आहे. पाहू शकता न्यू दुबई. ह्या फ्रेमचं वैशिष्ट्य हे आहे की एका साईडला न्यू दुबई दिसते, एका साईडला ओल्ड दुबई दिसते आणि संपूर्ण खाली बघा आणि आम्ही याच्यावर चालतो. ही आहे दुबई फ्रेम. आर्यन मस्ती करतोय, आशू पण बघा. डाऊनटाऊनला आलोय आणि तिथून आम्ही आता चाललोय फ्युचर ऑफ दुबई. खाली गेलं मग ला मोहम्मद रसूलुल्लाह. इतने बड़े में नहीं लिखे. ये वहाँ पिकॉक की म्हटली रिकॉर्ड कर ना. इथे बघू शकता रोडवरती मोर फिरतायत. ऐसा कितना छोटा Lamborghini पिकॉक नहीं होती तरह नहीं. अरे पिकॉक है वो अम्मा. कितने सारे पिकॉक ये देखो इतने सारे इधर तो लाइन से लो फोटो लो. लाईन से पिकॉक आहेत. तो ये ऐसी है क्या बटली? हाँ हाँ खूप सुंदर आहे आणि हे फ्युचर ऑफ म्युझियम आलाय. याच्या बिल्डिंग डाऊनटाऊन बघण्यासारखी एरिया इथला. जहानिकोच्या बिल्डिंग बघण्यासारखी किती सुंदर आहे आणि खूप सुंदर बनवले आहे यांनी. फ्युचर ऑफ म्युझियम आहे. वाव. अँड युअर स्टिच ऑफ म्युझियम. दुबई मेट्रो. ये एंट्रेंस है. आगे और पीछे वो सामने भी है और पीछे जाएंगे. ये क्या है? दो उंगलियां. तो ये यहाँ के शेप का ऐसा चीन है, ऐसा वो करता है टाइप. ओके, ये शेक का ये. वाव, दिस इज सो प्रिटी यार. एक्चुअली ना मोबाइल में कैप्चर करने से ज़्यादा है ना बटली रियल में ब्यूटीफुल दिख रहा है. वेरी प्रिटी, वेरी प्रिटी. नाउ आई एम फीलिंग लाइक दैट कि आई एम इन दुबई. ये देखो मार्केट यहाँ पे. ठीक है क्या मार्केट? हाँ ये देखो. चलो. आई बच्चू सो गया. अरे आकाश यार बघू, अगर बच्चूला खाली झोपू ना, बघ ना सीटवर झोपत असेल त्याला झोपू, आपण जाऊन येऊया. सो गाईज आम्ही आलेलो आहे
फ्युचर ऑफ म्युझियम जवळ आणि तुम्ही बघू शकता माझ्या पण फ्युचर ऑफ म्युझियम आहे आणि सिरियसली वा एक दाखवतो मी तुम्हाला खतरनाक सॉलिड आहे सॉलिड हे फ्युचर ऑफ म्युझियम आहे मित्रांनो आणि हा एरिया आहे डाऊन टाऊन एरिया तुम्हाला दाखवू शकतो मी इथल्या बिल्डिंग्स देखील ह्या बिल्डिंग्समध्ये इथला जो किंग आहे त्याचं ऑफिस आहे या बिल्डिंगमध्ये आणि समोर बुर्ज खलिफा ओ इमो कार याचं पर हर हा 1 तासाचं भाडं आहे 700 दिरम्स आम्ही इन्क्वायरी केली आम्ही करायचा विचार केलेला पण आशू नाही म्हटली तर याचं भाडं आहे 1 तासाचं 700 दिरम्स 700 आहे 750 असंच काहीतरी आहे पण आपल्याला काय एवढा सध्या तरी याची गरज नाही आहे बट हे फ्युचर ऑफ म्युझियम बघा मित्रांनो अतिशय सुंदर अतिशय म्हणजे अतिशय सुंदर आहे आणि खरंच क्लास वाटतं इकडे आल्यावरती मला एकदम धमाल मित्रांनो दुबईला या एकदम हे बेस्ट आहे फिरण्यासारखं आहे थोडेसे पैसे खर्च होत आहेत बट छान आहे आशू आम्ही आर्यनला गाडी झोपवल्या या दुबई फ्रेमचं झाल्याच्या नंतर आम्ही जाणार आहोत एका यॉटवरती जेवायला जिथे आम्हाला आज इन्व्हाइट केलेलं आहे मेहनाज आणि मेहनाजच्या अंडीनी ती पण इथेच राहते तर आम्ही आज यॉटवर जाणार आहोत तर आम्ही यॉटवरती भेटू आता बघतो मी इथे अजून काय काय आहे तसं काय तुम्हाला दाखवण्यासारखं असेल तर मी तुम्हाला नक्कीच पुन्हा जॉईन करेल बाय बाय सो काय दुबई फ्रेमच्या आपलं दुबई फ्युचर ऑफ म्युझियमच्या आतमध्ये एंटर केलं आहे आम्ही सेम जसं सगळीकडे असं थोडेसे कॅफेज आहेत आणि असं वेगळं असं काय नाही पण सुंदर आहे जे पण आहे ते खूप छान आहे हा इथला किंग आहे शेख हा इथला किंग आहे अरे बाप रे बाप खूप लाईन आहे आता मगाशी तर आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो होतो बट आता नाही आहे आता लाईनमध्ये उभं राहायची ताकद नाही आहे बिकॉज आम्हाला रिपोर्टिंग करायची आहे यॉटसाठी 8 वाजता रिपोर्टिंग करायची आहे 8:30ला बरोबर इथे टाईमचं खूप महत्त्व आहे आणि हे लोक खूप पंक्चुअल आहेत टाईमसाठी सो मला वाटत ना आम्ही लाईनमध्ये उभे राहू हे बघू शकता फर्स्ट फ्लोर आहे परत लाईनमध्ये उभं राहायचं नाही अशी आहे लाईन बहुत ज़्यादा कंटाळले लोक तर भेटू आपण थोड्याच वेळात पुन्हा एकदा तुम्हाला मी जॉईन होईल तर मित्रांनो हे जे फ्युचर्स ऑफ म्युझियमवरती जे सगळं जे आहे हे इथल्या किंगनी लिहिलेलं आहे सगळं त्याचे जे वर्डिंग्स आहेत ते सगळे इथे कोरलेले आहेत तर आता त्याचं वाक्य तुम्हाला एक्सप्लेन एसपिया करेल बोलो जल्दी बोलो अरे अभी जो बताए वो ये जो लिखा हुआ है वो अच्छा याद है यहाँ पे देखना बोलो यहाँ पे क्या लिखा हुआ मतलब ये सब उर्दू में लिखा हुआ है इंग्लिश में लिखा हुआ है यहाँ लिखा है मतलब अपन मर भी जाएंगे क्या बोले हाँ मतलब डेथ होने के बाद भी यहाँ मतलब इस पर ऐसा लिखा है कि वी मे नॉट लिव फॉर 100 of years मतलब हज़ारों ये जो क्रिएटिविटी बनाए हैं जो लेगेसी चल रही है वो मतलब सालों साल तक चालू ही रहेगी अपने जाने के बाद तो वो है और भी अलग अलग लिखा हुआ है उसमें तर हे सगळं फ्युचर म्युझियमवरती हा हे सगळं वैशिष्ट्य आहे याचं जे सगळं इथल्या राजाने लिहिलेलं आहे जे बोललेलं आहे ते त्याचे वर्डिंग इथे सगळे कोरलेले आहेत म्हणून याचं फ्युचर ऑफ म्युझियम याला नाव दिलेलं आहे पण हे खूप सुंदर आहे आणि हे लोक फ्युचरमध्ये काय होणार ना फ्युचरमध्ये काय करायचं आहे हे सगळं हे लोक ऑलरेडी डिसाईड करून ठेवतात तर सगळं इकडे तसंच आहे तर आहे म्हणजे पुढच्या 2050 ना 2050 का बताया जरा
2050 मध्ये दुबई कसं असेल हे देखील या लोकांनी इथे प्रेझेंट केलेलं आहे. तर आहे थोडी फास्ट कंट्री आहे, खूप छान आहे. बघू 2050 पर्यंत आपण असलो तर. हा रोबोट बघा, फ्युचरमध्ये इथे सगळं रोबोट आहे. फ्युचरमध्ये इथे सगळं रोबोटनी सगळं होणार आहे. हेच आहे फ्युचर म्युझियममध्ये. सो गाईज, हे फ्युचर ऑफ म्युझियमच्या समोरच लागलेलं आहे क्रिसमस मार्केट. सो आम्ही आता चाललो आहे क्रिसमस मार्केटमध्ये. हो, सेम एक्झिबिशन सारखा. आणि इथे फ्रेग्रन्स आहे ना, जागोजागी फ्रेग्रन्स आहे. इथे तुम्हाला दुसरं काहीच नाही भेटणार बट फ्रेग्रन्स, फक्त फ्रेग्रन्स, सुगंध. सगळीकडे सुगंध सुटला आहे, सुगंध येतो ना सगळीकडे, फक्त फ्रेग्रन्स. दुबईमध्ये हेच आहे सगळं. सो काहीच आम्ही दुबईच्या फेस्टिवल मॉलमध्ये आलो आहे आणि आम्ही तिथे मोमोसोमध्ये आले, मोमोसोमध्ये. आणि आर्यनने काय नकली आयटम चॉईस केली, याची किंमत आहे 1000 रुपये. त्या छोट्या छोट्या कार केल्यात आणि हा बघा रडतोय. त्याला वाटतंय दे त्याला तरी. त्याने असा नकली आयटम चॉईस केला त्या मम्मीने पण. आणि 900 रुपयाचा त्याच्यापेक्षा एक बॉल घेतलेला परवडला असता. हा चल देतो. येलो बापरे, रडतो मी. नंतर तुम्हाला जॉईन करतो. सो मित्रांनो, जसं मी तुम्हाला मॉर्निंगला बोललेली की आज माझी सिस्टर ट्रीट देणार आहे, तर आम्ही इथे आलेलो आहोत. खूप 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 सुंदर आहे, खूप पीसफुल जागा आहे ही, खूप ब्युटिफुल आहे. मी तुम्हाला दाखवते. इट्स एन हॉटेल आणि हे यॉट आहे. आणि आय गेस ती लाईटवाली आम्ही सिस्टरनी बुक केली आहे. सो येस आता आम्ही तिकडे चाललो आहे. तर तिकडे गेल्यानंतर व्लॉग करतो बिकॉज इकडे लाईट थोडी कमी येते. टिल देन. सो मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलेलं की माझी सिस्टर आज ट्रीट देणार आहे, तर येस आम्ही आलो आहे. यॉट खूप सुंदर आहे, खूप छान आहे. अँड थँक्स टू माय सिस्टर. माझी सिस्टर आली आहे, तिची आंटी आली आहे आणि आम्ही फुल फॅमिली आहोत. फक्त आमचा एक पर्सन मिसिंग आहे, तो आहे नावेद. आम्ही त्याला खरंच मिस करतोय बट तो ॲक्च्युली खूप बिझी होता आज ऑफिसमध्ये, तो त्याला यायला नाही भेटलं. बट एनिवेज आम्ही सगळे एन्जॉय करतोय. आणि यॉट खूप सुंदर आहे. आणि आता मी वरती जाते, वरती पण आहे. आर्यनमुळे आम्हाला खालीच बसावं लागलं बट आता मी फुल फॅमिली आहोत. फक्त आमचा एक पर्सन मिसिंग आहे, तो आहे नावेद. आम्ही त्याला खरंच मिस करतोय बट तो ॲक्च्युली खूप बिझी होता आज ऑफिसमध्ये, तो त्याला यायला नाही भेटलं. बट एनिवेज आम्ही सगळे एन्जॉय करतोय. आणि यॉट खूप सुंदर आहे. आणि आता मी वरती जाते, वरती पण आहे. आर्यनमुळे आम्हाला खालीच बसावं लागलं बट आता मी वरती जाऊन तुम्हाला तिकडचं व्ह्यू दाखवते. खूप सुंदर आहे. आणि मी तुम्हाला हे पण दाखवते की आर्यन आणि आर्यनचे पप्पा काय करताय, बिचारा आकाश. सो हे आर्यनचे खेळ आहे. ही यॉट आहे आणि ही माझी सिस्टर आहे. मॉम, माझी सेकंड सिस्टर बिचारी थोडासा मूड ऑफ करून बसली आहे हजबंडमुळे. आणि ही माझी नानी आहे आणि ही माझी आंटी आहे.
आणि हे आमचे फ्रेंड अंकल आहे. यांना मी फर्स्ट टाइम भेटली ॲक्च्युली, तर मला अजून माहीत नाही की यांना काय काय आवाज देऊ. सो येस, दिस इज अ व्ह्यू. हे बाहेर ना आहे, वी आर इनसाइड. आणि आता आम्ही चाललोय अपस्टेअर्स. लेट्स सी अपस्टेअर्स जाऊन ती छान व्ह्यू होते ते. मी तुम्हाला भेटते अपस्टेअर्सला तोपर्यंत. चाहिए